बिग बॉसच्या घरामध्ये रक्षाबंधनाच्या भागामध्ये निक्की सूरजला राखी बांधत आहे आणि ती त्याला म्हणते की मी कुठेही असले तरी तुला जेव्हा अडचणीत असतील तेव्हा मी शूटिंग सोडून तुझ्यापर्यंत येईन असं म्हणते. आणि सूरजसुद्धा म्हणतो की बाहेरच्या जगात तुला जेव्हा माझी गरज पडेल तेव्हा मी तुझ्यासोबत असेन आणि तुझं रक्षण करेन असं सूरज निक्कीला म्हणतो आणि राखी बांधून घेतो आणि तिच्याकडून आणि तिच्या पाया पण पडतो. आपल्या देशामध्ये बहिणीला खूप असं महत्त्व दिलेलं आहे, बहिणीला देवी समान मानलेलं आहे. त्याच्यामुळं सूरज हा निक्कीच्या पाया पडतो आणि निक्कीला असं वचन देतो की तू जेव्हा बाहेरच्या जगामध्ये तुला माझी गरज लागेल तेव्हा मी नक्की तुझ्यापर्यंत येईन आणि तुझं रक्षण करेन. त्याच्यामुळं निक्कीला एका म्हणजे खऱ्या भावाकडून तिला एक वचन मिळालेलं आहे आणि सूरजसारखा भाऊ लाभायलासुद्धा नशीब लागतं. निक्कीला बिग बॉसच्या घरामध्ये सूरजसारखा भाऊ मिळाला हे याच्यापेक्षा तिचं भाग्य कुठलं मोठं असणार आहे. आणि सूरज हा स्वच्छ मनाचा असल्यामुळं आणि खेड्यातला आहे, त्याला खरं काय असतं आणि खरं प्रेम त्याला माहीत आहे. त्याला नाटकी दुनियेतलं काही माहिती नाही आहे. त्याच्यामुळं तो निक्कीला असं वचन दिलेलं आहे. आता या भागामध्ये काय होईल ते पुढं पहा.